गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि फोनमध्ये चार्जिंग नाही, फक्त 25% आहे गाईज चार्जिंग. आय डी गेली आहे, आता काय करायचं. जोपर्यंत फोन स्विच ऑफ नाही होत तोपर्यंत ब्लॉग बनवायचा. ठीक आहे. गाईज ऑफिसला पोचलो आहे. फोनमध्ये चार्जिंग पहिलेच कमी आहे, 25% आहे, आता 23% आहे गाईस. सो तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो गाईस. बाय बाय. लंच ब्रेक झाला आहे, जेवायला आलो आहे. आणि फोनमध्ये फक्त 18% चार्जिंग आहे. आज फोनमध्ये चार्जिंगच नाही गाईस. काय करायचं, लाईट पण नव्हती, काही नाही. 25% होते, आता 18% आहे. तर जेवतो गाईस मी, आता ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. मग तेव्हा बघू आपल्या फोनमध्ये चार्जिंग किती असते. असं जेवतो. सो हे गाईस ऑफिस लॉगआउट झाला आहे, आता चाललो आहे घरी. आणि फोनमध्ये चार्जिंग फक्त गाईस 13% आहे. 13% चार्जिंग आहे. आज दिवसभर फोन चार्जिंग केला, तरी पण सपोर्ट करतो आहे माझा फोन. मला खूप सपोर्ट करतो आहे, चार्जिंग नसून पण सपोर्ट करतो आहे. चला गाईस जाऊया घरी जाऊन भेटूया आपण, बोलू मग आपण. अरे बा गाईस बघा, हे आमलेट बनवतो त्याने. आमलेटचं बघा याचा हाल काय केलाय. ओ माय गॉड. आमलेटचे 12 वाजले. तुझंच आहे ते. माझं आहे ते थोडं काढून घ्यावं लागेल. तुझ्यासोबत बोलता आता हसू की काय बनवलं ते काही करत नाही रे. आमलेटचे 12 वाजले गाईस. काय आता काय बोलायचं. चांगली ताई आमलेट बनवत होती आणि ती फोनवर बोलते सत्यम असो. आणि काय आमलेट जळालं. आमलेटचे 12 वाजले. ना बर्गर बनवलाय. ओ हो, गावठी बर्गर. आणि भाजून टाकलाय बर्गरला. ब्रेड आमलेट. पूर्ण भाजून टाकलं खरं. काहीच वाटत नाही. जाऊ द्या, पोट भरून घ्यायचं. आता काय करायचं. वाटतच नाही. हे गाईस उद्याचं आहे गाईस गुढीपाडवा. तो तुमच्या सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी गुढीपाडवा मित्रांनो. आणि उद्या आहे गाईस ट्रेडिशनल डे ऑफिसमध्ये. सो माझ्याविषयी कुर्ती वगैरे तर काहीच नाही गाईस. आता काही नाही, फॉर्मल शर्ट आणि एक पॅन्ट आहे माझ्याकडं. सो तेच मी आता इस्त्री करून घेतो गाईस. आपल्या घरी आहे इस्त्री, सो करून घेतो गाईस. आणि 12 वाजायला येत आहे गाईस, 15 मिनटं बाकी आहे. तर लवकरात लवकर काम आवरून घेतो आणि लवकरात लवकर झोपतो गाईस. हे गाईस इस्त्री करून झाले आहे माझे कपडे. आणि तुमच्या सगळ्यांना गुढीपाडव्यांच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या सगळ्यांना मित्रांनो. आणि आता वाजले आहे 12:15 गाईस. सो आता आराम करतो. झाले इस्त्रीचे कपडे. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. हॅपी गुढीपाडवा. सो मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. गुड नाईट अँड बाय बाय.